कोर्टाकडून नक्कीच. कोर्टाकडनं आता निकालाचं वाचन सुरू आहे आणि कोणत्याही क्षणी या संदर्भातला निकाल येणार आहे। तर थोड्याच वेळामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर निकाल। कोकाटेंवर अतिरिक्त फ्लॅट मिळवल्याचा आरोप होताना हा सवाल कोर्टाने केलेला होता। निकाल वाचनाच्या वेळेला तर हो आरोप होता, पण तो खटल्याच्या दरम्यान खोटा ठरला असं कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर कोर्टाकडनं आता निकालाचं वाचन करण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच पुढच्या काही क्षणातच या संदर्भातला निकाल येणार आहे। कोकाटे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा आहे। सत्र न्यायालयाने त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे। त्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी ही याचिका कोकाटे यांच्याकडनं करण्यात आली होती आणि त्यावर जवळपास 1.5 तास युक्तिवाद झालेला आहे। ज्यावेळेला सदनिका घेण्यात आल्या किंवा अर्ज करण्यात आला त्यावेळेला माणिकराव कोकाटे यांची स्थिती, त्यावेळेला आर्थिक स्थिती कशी होती या संदर्भातले काही दाखले या ठिकाणी देण्यात आले। नवे आणि जुने संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या वकिलांनी देखील हे दावे खोडून काढलेले आहेत। त्यानंतर कोर्टाने देखील माणिकराव कोकाटे यांची जमीन आहे की नाही या संदर्भातली विचारणा केलेली होती। त्यांचं उत्पन्न किती होतं या संदर्भातली देखील माहिती मागवण्यात आली होती। त्यावर त्या काळी माणिकराव कोकाटे यांचं उत्पन्न 2,500 रुपये होतं असा युक्तिवाद माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडनं करण्यात आला। त्यानंतर आता कोर्टाचा निकाल वाचन सुरू आहे आणि कोणत्याही क्षणी या संदर्भातला निकाल येणार आहे। तर कोर्टाकडून निकालाचं वाचन सुरू आहे, कोणत्याही क्षणी निकाल येणार आहे। कोर्टाकडून आता काय निकाल येतो याकडे खरं तर लक्ष असेल, त्यांना दिलासा मिळणार आहे की त्यांची शिक्षा कायम राहणार आहे याकडे खरं तर लक्ष आहे। कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीची याचिका जी होती त्यावर 3 वाजल्यापासून सुनावणी हायकोर्टात झाली। कोकाटेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला, त्यानंतर सरकारी वकिलांनी भूमिका मांडली आणि हस्तक्षेप याचिकाकर्ते जे होते त्यांच्या वकिलांनी सुद्धा या संदर्भात युक्तिवाद कोर्टासमोर ठेवला। तब्बल 2 तास मुंबई हायकोर्टामध्ये या प्रकरणावर सुनावणी झालेली आहे आणि आता कोर्टाकडनं निकालाचं वाचन सुरू आहे। कोणत्याही क्षणी या संदर्भातला निकाल येणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळते की नाही याकडे सर्वांचं लक्ष असेल। जर माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली तर त्यांची आमदारकी वाचणार आहे। याआधीच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे, त्या संदर्भातला सरकार निर्णय घेईल। मात्र कोकाटे यांची आमदारकी ही पूर्णतः या शिक्षेच्या स्थगितीवर अवलंबून असणार आहे। स्थगिती मिळाली तर त्यांची आमदारकी वाचेल आणि स्थगिती मिळाली नाही तर कोकाटे यांची आमदारकी तर जाईलच, मात्र पुढची काही वर्ष त्यांना निवडणूक सुद्धा लढवता येणार नाही। कोर्टाच्या निकालाचं वाचन सध्या सुरू आहे। कोर्टाकडनं निकालाचं वाचन सुरू असून कोणत्याही क्षणी आता याचा निकाल येणार आहे। माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष असेल। माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत। त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होणार असल्याची माहिती आणि त्या संदर्भातला रिपोर्ट त्यांच्या वकिलांकडनं कोर्टासमोर सादर करण्यात आलाय। तर नाशिक पोलिसांचं पथक देखील लीलावती रुग्णालयामध्ये आहे। कागदोपत्री अटक दाखवण्यात आलेली आहे, मात्र माणिकराव कोकाटे हे लीलावतीमध्ये ऍडमिट आहेत। त्या संदर्भातला रिपोर्ट देखील कोर्टाकडे सादर करण्यात आलाय। तर काही वेळातच आता या संदर्भातला निकाल, कोर्टाकडनं निकालाचं वाचन सुरू आहे आणि कोणत्याही क्षणी याचा निकाल येईल। तर कोणत्याही क्षणी कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवर निकाल येणार आहे। शिक्षेला स्थगिती मिळणार की शिक्षा कायम राहणार, हायकोर्ट काय निर्णय देतं याकडे लक्ष। कोणत्याही क्षणी याबाबतचा निकाल समोर येऊ शकतो। कोर्टाकडून निकाल वाचन सुरू झालेलं आहे। तर 3 वाजल्यापासून या सगळ्या प्रकरणात सुनावणी सुरू होती आणि कोर्टाकडून आता निकाल वाचन सुरू आहे। कोणत्याही क्षणी निकाल आपल्या समोर येणार आहे। तर कोर्टाकडून आता काय निकाल दिला जातोय याकडे खरं तर लक्ष असेल। कोकाटे यांना दिलासा मिळणार की त्यांची शिक्षा कायम राहणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवर 3 वाजल्यापासून हायकोर्टात सुनावणी झाली। तर कोर्टाकडून निकाल वाचन सुरू आहे। कोणत्याही क्षणी याबाबतचा निकाल आपल्या समोर येऊ शकतो। कोकाटे यांना दिलासा मिळणार आहे की त्यांची शिक्षा कायम ठेवली जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं। त्यांचं मंत्रिपद गेलेलं आहे। आजच्या निकालावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल। कोणत्याही क्षणी हायकोर्टाचा निकाल येईल। तर माणिकराव कोकाटे 1999 पासून आमदार आहेत। याआधी देखील त्यांनी मंत्रिपद भूषवली आहेत। त्यानंतर या महायुतीच्या काळामध्ये कृषी मंत्रीपद त्यांना देण्यात आलेलं होतं आणि आता क्रीडा खातं त्यांच्याकडे होतं। त्यातूनही त्यांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे। वादग्रस्त वक्तव्यासाठी म्हणून
माणिकराव कोकाटे हे प्रसिद्ध आहेत। याआधी शेतकऱ्यांसंबंधीची वक्तव्य असोत किंवा मग भाजप संदर्भातलं वक्तव्य, माणिकराव कोकाटे आपल्या वक्तव्यांनी वादात देखील अडकलेले होते। मात्र 1995चं हे प्रकरण आहे। यामध्ये आर्थिक दुर्बल प्रवर्गामध्ये सदनिका लाटल्याचा आरोप हा माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे। सत्र न्यायालयामध्ये त्यांना 2 वर्षाची शिक्षा या संदर्भात झाली आहे। त्यावेळेची माणिकराव कोकाटे यांची आर्थिक स्थिती आणि आताची स्थिती या संदर्भातला युक्तिवाद देखील कोर्टामध्ये झाला। काही काळामध्ये माणिकराव कोकाटे हे सभापती होते, ॲडव्होकेट होते, त्यामुळे त्यांना आपण काय करतो याची पूर्ण माहिती होती असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी केलेला आहे। तर कोर्टाकडून निकाल वाचन सुरू आहे। कोणत्याही क्षणी निकाल येणार आहे। कोकाटेंच्या याचिकेवरची सुनावणी झाली। 3 वाजल्यापासून या सगळ्या प्रकरणी सुनावणी सुरू होती। कोकाटेंच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आलेला होता। त्यानंतर सरकारी वकिलांनी भूमिका मांडलेली होती। हस्तक्षेप याचिका ज्या करण्यात आलेल्या होत्या त्या हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुद्धा कोर्टासमोर काही मुद्दे ठेवलेले होते। आता कोर्टाकडून निकाल वाचन सुरू आहे। कोणत्याही क्षणी निकाल येणार आहे। तर आता कोकाटेंना दिलासा मिळणार की त्यांची शिक्षा कायम राहणार आहे हे पाहणं महत्त्वाचं। कोर्टाकडून निकाल वाचन सुरू झालेलं आहे। कोणत्याही क्षणी निकाल येणार आहे। माणिकराव कोकाटे हे या सरकारमध्ये आधी कृषी मंत्री होते, त्यानंतर काही वादग्रस्त वक्तव्यानंतर खाते बदल करण्यात आला, त्यांना क्रीडा खातं देण्यात आलेलं होतं। मात्र या सगळ्या शिक्षेनंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। तो राजीनामा अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला। मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा स्वीकारत पुढे राज्यपालांकडे कार्यवाहीसाठी पाठवला। आता कोकाटे मंत्री नाहीयेत, मात्र एकंदरीतच याच याचिकेवर आणि यावर काय निकाल येतोय त्यावरच त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल। हायकोर्टाकडून निकाल वाचन सुरू आहे। कोणत्याही क्षणी हायकोर्टाचा निकाल येणार आहे। तर शिक्षेला स्थगिती मिळाली तर कोकाटे यांची आमदारकी वाचणार आहे। मात्र शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर कोकाटेंची आमदारकी तर जाईलच, मात्र पुढची 6 वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही। तर कोर्टाकडनं सध्या निकालाचं वाचन सुरू आहे आणि कोणत्याही क्षणी याचा निकाल येणार आहे। माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आजपर्यंतच्या अनेक वादग्रस्त वक्तव्य, त्याचनंतर विधानसभेमध्ये रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडनं राजीनाम्याची मागणी वारंवार होत होती। मात्र अखेर या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना आपला राजीनामा द्यावा लागलेला आहे। जवळपास 2 तास आता झालेले आहेत। हायकोर्टामध्ये 2 तासाहून अधिक काळ म्हणजे 2.25 तास साधारणतः झालेत। कोर्टाकडनं आता सध्या निकालाचं वाचन सुरू आहे आणि काही वेळातच। आणि आताची महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाचा दिलासा, शिक्षेला स्थगिती नाही, मात्र 1 लाखांचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडनं स्थगिती देण्यात आलेली आहे। कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडनं स्थगिती, 1 लाखांचा जामीन त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाचा दिलासा। तर कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडनं स्थगिती देण्यात आली नाही। 1 लाखांचा जामीन मात्र त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाचा दिलासा, शिक्षेला स्थगिती नाही, मात्र 1 लाखांचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला हायकोर्टाकडनं स्थगिती देण्यात आली नाही। माणिकराव कोकाटे यांना 1 लाखाचा जामीन मात्र मंजूर करण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला हायकोर्टाकडनं स्थगिती देण्यात आली नाही। कोकाटेंना 1 लाखांचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आहे, माणिकराव कोकाटे यांची त्यामुळे आमदारकी मात्र जाणार आहे, कारण हायकोर्टाकडनं त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली नाही। त्यामुळे विधिमंडळाकडनं कोणत्याही क्षणी या संदर्भातलं नोटिफिकेशन निघू शकतं। शिक्षा कायम आहे, पण 2 वर्षांची जेल होणार नाही। त्याऐवजी 1 लाखांचा जामीन हा आता माणिकराव कोकाटे यांना मिळालेला आहे। तर माणिकराव कोकाटे यांना 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही। कोकाटे यांनी जी मागणी याचिकेद्वारे केलेली होती शिक्षेला स्थगिती देण्याची, तशी स्थगिती हायकोर्टाकडून मिळालेली नाही। शिक्षा कायम आहे, पण 2 वर्षांची जेल होणार नाही। त्याऐवजी 1 लाखाचा जामीन मात्र त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे। माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम राहिल्यामुळे आता त्यांची आमदारकी मात्र धोक्यात आलेली आहे। विधिमंडळाकडनं या संदर्भात कोणत्याही क्षणी नोटिफिकेशन निघेल।
कोकाटेला 1 लाखांचा जामीन मंजूर झालेला आहे. कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आलेली नाहीये. 1 लाखाचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. त्यांची शिक्षा कायम आहे, पण 2 वर्षांची जेल होणार नाहीये. तर माणिकराव कोकाटे यांची अटक मात्र टळलेली आहे. जेलपासून माणिकराव कोकाटे यांना मात्र दिलासा मिळालाय. माणिकराव कोकाटे यांची अटक टळलेली आहे. त्यांची शिक्षा कायम राहिली, मात्र 1 लाखांचा जामीन त्यांना मंजूर झालेला आहे. शिक्षा कायम असून 2 वर्षांची जेल त्यांना होणार नाही, तर 1 लाखाचा जामीन त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. जेलपासून माणिकराव कोकाटे यांना दिलासा, मात्र त्यांची आमदारकी जाणार आहे, कारण त्यांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. 2 वर्षाची शिक्षा कोकाटे यांना सुनावण्यात आली होती. त्यांना 2 वर्ष जेलमध्ये जावं लागणार नाही, मात्र त्यांना आता 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलाय. मात्र शिक्षा मात्र कायम ठेवण्यात आलेली आहे. मोठी आणि महत्वाची घडामोड आहे. कोकाटेंची अटक टळली आहे. 1 लाखाचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. त्यांना 2 वर्षांची आता शिक्षा होणार नाही. 1 लाखाचा जामीन कोकाटेंना मंजूर झाला, मात्र शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आलेली नाही. कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली नाही. 1 लाखाच्या जात मुचलक्यावर कोकाटेंना जामीन मात्र मंजूर करण्यात आलाय. शिक्षा कायम आहे, पण 2 वर्षाची जेल होणार नाही. 1 लाखाचा जामीन त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे. माणिकराव कोकाटे यांची अटक टळलेली आहे, मात्र त्यांची शिक्षा कायम आहे. त्यामुळे आता त्यांची आमदारकी धोक्यात येणार आहे. तर कोकाटे यांना 2 वर्षांची जेल होणार नाहीये. त्यांची अटक टळलेली आहे, मात्र त्यांच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती मिळालेली नाहीये. कोकाटेंना 1 लाखांचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. महत्वाची आणि मोठी घडामोड आहे. कोकाटेंना 2 वर्षांची जेल होणार नाहीये. त्यांना 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलाय. म्हणजेच कोकाटेंची अटक टळली आहे, मात्र त्यांची शिक्षा हायकोर्टानं कायम ठेवली आहे. माणिकराव कोकाटे यांची शिक्षा हायकोर्टानं कायम ठेवलेली आहे. कोकाटेंना 2 वर्षांची जेल होणार नाही. 1 लाखाचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र शिक्षा कायम ठेवण्यात आल्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी मात्र धोक्यात आली आहे. त्याचबरोबर नियमानुसार त्यांना 6 वर्ष निवडणूक देखील लढवता येणार नाही. तर माणिकराव कोकाटे यांना 1 लाखांचा जामीन मंजूर झालेला आहे. कोकाटेंची अटक टळलेली आहे. कोकाटेंना 2 वर्षांची जेल होणार नाहीये. 1 लाखांचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलाय. त्यांची अटक टळली आहे, मात्र त्यांची शिक्षाला स्थगिती देण्यात आलेली नाही. म्हणजेच त्यांची शिक्षा जी आहे ती कायम आहे. माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली ही मोठी अपडेट आहे. त्यांना 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यांना जेल होणार नाहीये. त्यांची अटक टळलेली आहे, मात्र त्यांच्या शिक्षेला स्थगिती हायकोर्टानं दिलेली नाही. तर माणिकराव कोकाटे यांची अटक टळली आहे. त्यांना 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलाय. कोकाटेंना 2 वर्षाची जेल होणार नाही. 1 लाखांच्या जात मुचलक्यावर कोकाटेंना जामीन मिळालेला आहे. 2 वर्षांच्या तुरुंगाच्या बदल्यात 1 लाख रुपये त्यांना भरावे लागणार, असं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. माणिकराव कोकाटे यांची शिक्षा मात्र कायम ठेवण्यात आली आहे. मात्र 2 वर्षांच्या तुरुंगवास त्यांना होणार नाही. त्या बदल्यात त्यांना 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलाय. 1 लाखांच्या जात मुचलक्यावर कोकाटेंना जामीन मंजूर झालेला आहे. तर जेल का बेल हा मुद्दा होता. तर आता त्यांच्या अटक तर टळलेली आहे. 1 लाखाचा जामीन त्यांना मंजूर झालेला आहे. तर हायकोर्टानं मात्र शिक्षेला स्थगिती दिलेली नाहीये. कोकाटेंची अटक टळली आहे. 1 लाखाचा जामीन त्यांना मंजूर झालेला आहे, मात्र शिक्षेला स्थगिती नाहीये. त्यांची शिक्षा जी आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहे. 1 लाखाच्या जातमुचलक्यावर कोर्टानं जामीन दिलाय. त्यामुळे जेल की बेल हे स्पष्ट झालेलं आहे, मात्र शिक्षेला स्थगिती हायकोर्टानं दिलेली नाही. तर माणिकराव कोकाटे यांना 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे तूर्तास त्यांना जेलमध्ये जावं लागणार नाहीये. नाशिक पोलीस त्यांचा अटक वॉरंट घेऊन लीलावती रुग्णालयात दाखल झालेले होते. कालच नाशिकचे पोलीस मुंबईत आलेले होते. मात्र आता एक मोठी आणि महत्वाची घडामोड, तूर्तास कोकाटेंना जेलमध्ये जावं लागणार नाही. त्यांना 1 लाखाचा जामीन मंजूर झालेला आहे. त्यांची अटक टळलेली आहे, म्हणजे त्यांची जेलवारी टळलेली आहे. तूर्तास त्यांना जेलमध्ये जावं लागणार नाहीये, मात्र त्यांच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आलेली नाही. तर माणिकराव कोकाटेंना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. माणिकराव कोकाटे यांना तुर्तास जेलमध्ये जावं लागणार नाही. माणिकराव कोकाटे यांना 1 लाखांचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटेंना तुर्तास तरी जेलमध्ये जावं लागणार नाही. कोकाटे यांची शिक्षा मात्र कायम ठेवण्यात आली आहे. माणिकराव कोकाटेंना 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलाय. माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दिलासा. तर आता माणिकराव कोकाटे यांच्यासाठी हा दिलासा म्हणावा लागेल. त्यांना तूर्तास जेलमध्ये जावं लागणार नाहीये. त्यांना 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.
तर शिक्षेला मात्र स्थगिती देण्यात आलेली नाहीये। कोकाटेंची अटक तूर्तास टळलेली आहे। 1 लाखाच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। तूर्तास त्यांना जेलमध्ये जावं लागणार नाहीये, तर जेलवारी टळली हा कोर्टाकडून तूर्तास त्यांना दिलासा आहे। तर कोकाटे यांची अटक टळली, 1 लाखांचा जामीन त्यांना मंजूर झालेला आहे। माणिकराव